हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सर्व? मजेत ना? आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण असा विषय निवडलेला आहे की ढाकचा ट्रेक. म्हणजे आपण आज ढाकला जाणार आहोत आणि तेथील पावसाचा आनंद आणि तेथील निसर्गाचा आनंद, ट्रेक, मजेशीर किस्से पाहायला मिळतील तुम्हाला आपल्या या चॅनलवर. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला मजेशीर किस्से पाहायला मिळतील. तर मित्रांनो, फायनली आपण वदप गावामध्ये पोहोचलो. तेथील आपल्याला प्रथम देवीचे मंदिर लागते. तिथूनच आपल्याला जायचा असतो ढाकसाठी. आणि तेथील मंदिराच्या बाजूला मुले क्रिकेटचा आनंद घेत आहेत, बघू शकता. भर पावसामध्ये येथील मुले क्रिकेट वगैरे खेळतात. आणि देवीची मंदिर देखील सुंदर आहे येथील. आणि बाहेरच देवीची मूर्ती लावलेली आहे, ती देखील खूप सुंदर आहे. पाऊस देखील चालू आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे तिथे. हॅलो, नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण असा एक ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत, तो म्हणजे ढाक. तर आज आपण ढाकला चाललो आहोत. बघूया, आता समोर एक वॉटरफॉल आहे. तर सुरुवात केली आपण चढायला हळूहळू. समोर आपले मामा चाललेत बघा, राणे मामा. हाय करा. हा, अशा प्रकारे समोर निसर्गरम्य वातावरण. पाऊस पडून एक 5-6 दिवस झालेले ना, सर्वत्र डोंगरावरती हिरवी चादर पसरले, बघू शकता. अशा प्रकारे समोरच वॉटरफॉल एक, हे बघा. अशा प्रकारे हा वॉटरफॉल आहे. पहिल्यांदा आपण तिथे जाऊ, सोडा वॉटरफॉलचा एन्जॉय घेऊ आणि मग वरती ढाकला जाऊ. ती जायचं आपल्याला. सुंदर निसर्ग रम्य वातावरण. तिकडे कर्जत आहे समोरच्या डोंगराच्या पलीकडे. तिकडे हा वदप गावातील देवीचा मंदिर आहे, बघू शकता. सुंदर असं मंदिर. असा मित्रांनो निसर्गाचा आनंद घ्या मस्तपैकी. आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे. प्रकारे मामा मागे, आता मी पुढे, असा आमचा प्रवास चालू आहे, बघू शकता. मित्रांनो, आपल्याला एक खेकडा दिसला समोरच, बघू शकता. सुंदर डोळे कसे ओपन केले, चावण्यासाठी फांगडे ओपन करतो बघा. हे बघा, हे बघा. निसर्गाने सौंदर्याने नटलेले डोंगर बघू शकता. किती सुंदर झाडे वगैरे आलेली आहेत. ही निसर्गाची खासियत आहे मित्रांनो. निसर्ग जपा, झाडे लावा. निसर्गाच्या याच्यातून आपल्याला चांगली चांगली झाडे पाहायला मिळतात बघा. हे बघू शकता, सुंदर फुलझाड. धबधब्याकडे जाणारा आणि ते गाववाले तिथले, बघू शकता. आणि समोरच आपल्याला वॉटरफॉल बघू शकता. बघा, तिथे जायचं आहे आपल्याला. 5 मिनिटात आपण पोहोचू तिकडे. नाही का रस्ता? पाय वाटे ही, बघू शकता. असा थोडासा रिक्स आहे, पण तरी पण आपण जाऊया. सुंदर असा छोटासा वॉटरफॉल. पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळं बघू शकता, तरी पण सुंदर आहे हा वॉटरफॉल.
फायनली मित्रांनो आपण वॉटरफॉल जवळ पोहोचलोय. बघू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे. हे बघा एवढा वरतून पाणी येतो. अशा प्रकारे मित्रांनो थोडा डोंगर चढलेलो आहेत आम्ही. मामा चाललेत पुढे. तिथे जायचं आहे आपल्याला. एक खिंड दिसे तिथून मग वरती असं वरती जायचं आहे. मामा चाललेत पुढे. तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि आपण तिकडनं आलेलो आहेत. हा रस्ता दिसतो ना, इकडनं आलेलो आहेत आपण खालू. तिकडनं खालू सुंदर असा निसर्ग आहे मित्रांनो. या नक्की एकदा डाक. आणि ते बकऱ्यावाले मामा आहेत, चाराला बकऱ्या आणल्यात ते. हे बघू शकता त्या फायनली मित्रांनो अर्ध्या टप्प्यामध्ये पोहोचलोत आपण. हा खाली दाखवला ना तुम्हाला, हा तो भाग आहे. बघू शकता असं मामा आपल्या वरती पोहोचले. तिथे आपण या वदप गावातून आलोय. समोर मंदिर दिसतोय, रस्ता आहे बघा. तिथून असं आपण इकडे ह्या मंदिराच्या इथून मग असं इकडे वरती चढत इकडे आलो. असं वरती गेलो इकडं. हे बघू शकता किती उंच आहे ते. अशा प्रकारे हा तो रस्ता आहे खाली बघा मित्रांनो. किती हे बघा, बघू शकता अशा प्रकारे. मस्त वाटतं ना. थोडा व्यायाम होतो का बघा. मामांचं वय 62-63 आहेत, तरी पण एवढा मोठा डोंगर चढून आले. आणि आता समोर आपल्याला दिसतोय तो ह्या डोंगराच्या पलीकडचा डोंगर. ते बघू शकता मित्रांनो. बघू शकता निसर्गाने नटलेला सुंदर डाकचा डोंगर. हे बघू शकता. आपल्याला त्या टप्प्यावर जायचे. हा समोरचा आहे ना, तिथे पावसाचं वातावरण असल्यामुळं पूर्ण हिरवा गार निसर्ग झालाय बघू शकता. आणि आपण इथून आलो असं. हा इकडे खाली आहे बघा. ही कर्जत साईड आहे, ही इकडची पलीकडची साईड आहे बघू शकता. तर मित्रांनो आपण आता एक पहिला टप्पा पार केला आहे. हे बघू शकता किती उंच डोंगर आहे. आणि आता आपल्याला थोडी भूक लागली, थोडा नाश्ता करून घेऊ. आपल्याला इकडच्या टप्प्यावर जायचं आहे. गाडी ठेवली काय? कोणती?
एक कसली ते तुम्ही आले का ना ते बॅग ना, ती ठेवली गाडी. हे बघू शकता किती उंच भागावर आलोत आपण. समोर तिकडे कर्जत पाहू शकता तुम्ही. हे बघू शकता हा वदपगाव, समोर सह्याद्रीच्या पर्वत रांगा, माथेरान, असा हा निसर्ग परिसर हे बघू शकता. आणि आता आपण इथे नाश्त्यासाठी बसलो आहोत. मित्रांनो, आपण नाश्त्याला आणलेत वडेपाव आणि नाश्ता करून घेऊया. आता आपण अर्धा तास चढलो डोंगर, आता नाश्ता करू मस्तपैकी. अशा प्रकारे मामा नाश्ता करत. बोला या नाश्त्याला, करा नाश्ता. मामा नाश्ता करतात. त्या नाश्ता करायला झाले. हा, या मित्रांनो नाश्ता करायला वडेपाव. असा निसर्गाचा आनंद घ्या मित्रांनो. फायनली नाश्ता करून झालेला आहे मित्रांनो, आणि आता आपण गडावरती जाण्यासाठी तयार झालो आहोत. मित्रांनो बघू शकता भीमगड आहे समोर. हा भीमगड आहे. अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे बघू शकता. आणि आपल्याला जायचंय ढाकला मित्रांनो. हा समोर आहे ढाकचा डोंगर, आणि तिथे जायचंय आपल्याला. हे बघू शकता माझ्या मागे मित्रांनो भीमगड बघू शकता. असं आणि आपल्याला वरती इकडे ढाकला जायचंय. हा ढाकचा डोंगर आहे आणि तिथे जायचंय आपल्याला. आणि समोर इकडे कर्जत आहे बघू शकता. आणि हा वदपगाव, हा वदपगाव, समोर कर्जत. अशा प्रकारे आपला आजचा प्रवास आहे. ढाकचा ट्रेक आहे आज. तर चला मित्रांनो, आपण आता चढूया वरती. असा प्रवास आपला चालू झाला आणि मामा पुढे आहेत बघू शकता. खूप मोठा डोंगर आहे, खूप कसरत आहे आज आमची. बघू शकता किती उंचवर आपण आलेलो आहोत. बघा सुंदर वातावरण, झाडे देखील हिरवीगार झालेली आहेत मस्त. पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज येतोय. ही निसर्गाची किमया आहे मित्रांनो. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, असा निसर्ग पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला सुंदर. हे बघू शकता सुंदर केलीचं झाड आलंय मित्र बघा. असा रस्ता आहे, दगड गोटे मार आहेत आणि असं आपल्याला ट्रेक करून वरती जायचे. मामा पुढे आहेत. नागमोडी वळणे रस्ता आहे. हे बघा, तर पावसाचं वातावरण तयार झालंय. पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो. गारवाई समोर बॅनर लावलाय मित्रांनो. सन 2026 चौथे वर्ष. बघा, गारवाई मंडल व नवतरुण मंडल आयोजित पालखी सोहळा, सत्यनारायण महापूजा, येणाऱ्या सर्व देवी भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत, असा फलक लावलेला इथं मित्रांनो बघू शकता. असा आपला आजचा प्रवास आहे मित्रांनो. ढाक वैरी, अशी वेगवेगळी पानं, फुलं, आपल्याला वेली पाहायला मिळतात रानामध्ये. आलो का मित्रांनो बघू शकता. सुंदर असा नजारा.
प्रकारे दगडावर जाऊन बसले. अशा प्रकारे मित्रांनो आपला पहिला टप्पा सर केला. आता दुसऱ्या टप्प्यावर आलो आहोत आपण. हे बघू शकता. अशा प्रकारे आपण दुसऱ्या टप्प्यावर आलो आहेत. हे बघू शकता. मामा अजून वरती जायचंय आपल्याला. 2 टप्पे पूर्ण झालेत आपले चढून. बाकी अजून 2 टप्पे चढायचे आहेत आपल्याला. मित्रांनो डोंगरावरून ढग कसे चाललेत बघू शकता. बघा जणू काही डोंगरावरती धुक्याची पांढरी चादर अंतरली अशा प्रकारे ढग चालले डोंगरावरून बघू शकता. असं सुंदर वातावरण आहे आज. हे बघू शकता. पूर्ण खाली दरी आहे. हे बघा असं मस्त वातावरण आहे मित्रांनो. पावसाने देखील आज मेहरबानी केली. जास्ती पाऊस नाही त्यामुळे आम्हाला ढाकला जाणं अतिशय इझी आणि सोपे झाले आहे. अशा प्रकारे मित्रांनो इथे नागदेवतांनी बनवलेला वारूल बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण सपाटीवरती पोहोचलेलो आहोत. इथे एक आदिवासी वाडी आहे बघू शकता. येथील घरं छोटी छोटी घरं आहेत. मामा पुढे चालले आहेत. असा नजारा आहे. समोर कर्जत बघू शकता. येथील घरांची रचना मित्रांनो बघू शकता. त्याची अतिशय कमी हाईट असलेले आणि पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी उंची कमी केलेली घरांची बघू शकता. आपल्याला इथे जायचंय. बघू शकता किती उंच व भाग आहे. तर मित्रांनो तिसरा टप्पा चढायला सुरुवात केली आम्ही. आणि भयानक असा जंगल आहे इथे बघू शकता. अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत. माकड, वानर, साप, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील आहेत इथे बघू शकता. आम्ही डोंगर चढतोय. खूप उंचावर आहे ढाक. पण अतिशय मजा येत आहे. सुंदर निसर्ग झालेला आहे त्यामुळे काय एवढा त्रास वाटत नाही. हाच तो डोंगर मित्रांनो आपल्याला जिथे जायचं तो बघू शकता किती उंचावर आहे. आणि त्याला जाण्यासाठी मामा इकडनं चालेत ना. असा असा रस्ता आहे. असा असा वरती जाऊन परत तिथे जायचं आपल्याला. तिथून असं मग वरती. खूप जोराचा पाऊस आला मित्रांनो बघू शकता. मामा इथे थांबलेत. मी इथे बसलोय. खूप जोराचा पाऊस आहे आणि आम्ही उंच भागावरती आहे त्यामुळं थोडासा आम्ही प्रवास थांबवला आहे. हे बघू शकता खूप जोराचा पाऊस आहे. फायनली मित्रांनो आपण
घारुआईच्या मंदिरामध्ये पोचलो आहे. बघू शकता ढाकला. अतिशय मेहनत करून वरती यावं लागतोय. 2 तासाचा ट्रेक करून आम्ही वरती आलोय आणि अतिशय खूप असा पाऊस चालू आहे इकडे मित्रांनो. आणि आम्हाला खूप कसरत करून यावं लागलंय. बघू शकताय पूर्ण धुका आलेला आहे मित्रांनो. हे बघा, त्यामुळं काही दिसत नाही. अशा प्रकारे हे बघा अतिशय धुका आलाय. आणि हा मंदिर आहे घारुआईचा ढाक मंदिर. इथं आजही दीपस्तंभ पाहू शकता. इथं दिवे लावण्यासाठी. या मामा द्याकडे. अशा प्रकारे आता आम्ही दर्शनाला जात आहोत घारुआईच्या मंदिरामध्ये. हे बघू शकता ढाक. हे बघा अशा प्रकारे सुंदर असा इथे तुलसी वृंदावन पाहू शकता. खूप पाऊस आहे मित्रांनो इकडं बघू शकता. घारुआईची कृपा आम्हावर असा मंदिराचा फलक आहे. आजूबाजूचा परिसर खूप निसर्गाने नटलेला आहे. बघू शकता असा सुंदर असा ढाक ढाक श्री घारुआई मंदिर बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो आहोत इथे. खूप पाऊस असल्याने मित्रांनो छत्री आणली होती म्हणून त्याचा एक आपल्याला फायदा झालेला आहे. इकडे काही दिसत नाही एवढा धुका आहे मित्रांनो. आपल्या तिकडे पाऊस नाही पण इकडे खूप पाऊस आहे. मामा दर्शन घेतात आता. इकडे इथं दौंड आत्मे नाही झालं. हो ना. इकडे इकडे या पाठ. आता मी इकडनं दर्शन घेतो. जय भगवान. घारुआईचं मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता समोरच घारुआई. चला फोटो चांगला घेऊ ना. घ्या ना घ्या. लाईट नाही का इथं. लाईट नसेल. मोबाईल लाईट आहे का? बघतो तुम्ही या. आपण ओटी वगैरे हे करून घेऊ. घेऊ आपण. घ्या मग आकडे वेकडे आलेलं बघ. जय घारुआई. अशा प्रकारे मित्रांनो कॅमेरा दिसला वाटतं. थांबा एक मिनिट. तो ठेवा तुम्ही. मी फोटो काढतो. थांबा एक मिनिट. अशा प्रकारे मित्रांनो मंदिरामध्ये आपण प्रवेश केला आहे. हे बघू शकता जुन्या काळातील खांब आहेत. कोरीव काम देखील केलेलं आहे खांबांच्या वरती. बघू शकता असं आहे आपला घारुआईचं मंदिर. जय अगोदर आहे का बघा तिथं. तिथे असेल ना. तिथं नाही का. बॉटल कुठे आहे पाण्याची. आहे हा ना प्रसाद. तेव्हा धरा असा. हा हे हालत खूप आहे. त्याला हानी कोण आहे ना त्याला.
अशा प्रकारे मित्रांनो आपण आईची ओटी भरत आहोत. आईची जरा मी जे करतो ना त्याची शूटिंग करायचं आहे. हळद कुंकू. हे डबल ते स्टॉप. त्याचा खायला आपल्याला हां आपल्याला खायला घ्या. लाकडी खांबीत जुन्या काळातील बघू शकता. कोरीव असा नक्षीकाम केलेला. खूप सुंदर असं मंदिर आहे. सुंदर असा परिसर आहे. खूप मस्त वाटला इकडे येऊन. खारवाई मंदिर ढाकला. तिथं जेवण वगैरे करतात वाटतं ना समोरच्या. 2 वाजले आता असं काय. काहीच नाही टाइम. इथे जेवण करतात मामा. हां तुला जेवण करतात. सुंदर बघू शकता झोपडी जेवणासाठी बनवलेली बघू शकता. किती सुंदर निसर्ग आहे. इतका प्रयत्न चालत आहे पुढे. खूप पाऊस आहे मित्रांनो. मंदिरामध्ये आता आम्ही 2 तासाचा ट्रेक करून बसलो इकडे मंदिरामध्ये. शांत दर्शन वगैरे झालेलं आहे आता आमचा. देवीची पूजा वगैरे करून झाली. आता आम्ही एक ठिकाणी बसलोय. थोडा काहीतरी खातो आम्ही आणि नंतर मग आम्ही निघतो इकडनं. पाऊस खूप असल्यामुळं थोडा प्रवासामध्ये चालण्यामध्ये येतोय बघू शकता मित्रांनो. हे तुम्हाला आठवलं असेल ना, लहानपणी आपण खाल्ले होते शाळेत जातामध्ये. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जायचो ना तेव्हा आपण नाल्या खायचो. मित्रांनो आठवलं असेल तुम्हाला आता हे काय आहे. त्यामुळे आज आपण हे नली आणले खायला. लहानपणाची फिलिंग झाली. मामा वडापाव खातोय. हे तर माहीत असेल मित्रांनो, राजगिरा लाडू. तर राजगिरा लाडू खाऊया आपण. हा राजगिरा लाडू मित्रांनो या खायला. ते काढून केशर. लाडू घ्या लाडू. बघा तिकडे बघा ना असं. बघा मामा कसा खातो बघा लाडू आमचा. मामा मजा आली. एकदम मजा आली. तर दमले का? नाही मी दमलो. मामाचं 65 वय आहे तरी मामा दमला नाही. मला दम लागला म्हणजे पाय दुखायला लागले. पण अतिशय सुंदर असं वातावरण आहे इकडे मित्रांनो. ढाकला. सवय असेल तर तुम्ही 1.5-2 तासात चढू शकता. आम्हाला 2.5 तास लागले. पण ब्युटिफुल. मित्रांनो हा फूल कुठला आहे ना हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा. मला तर माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का बघू आपण. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही फुलं. सुंदर बघू शकता मित्रांनो. सुंदर अशी फुलं आहेत इकडं.
मी तुम्हाला नाव सांगत नाही, मला माहिती आहे हा फुल काय आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुंदर असा परिसर आहे ढाकचा. खूप फुलं पाहायला मिळते तुम्हाला इकडे बघा. इथे आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहेत. बघू शकता मंदिराचा परिसर, मागचा परिसर अशा प्रकारे. आमचे मामा समोर तिकडे जेवणासाठी बनवलेला शेड. इकडे पूर्ण निसर्ग बघा. हे बघा खेकड देखील बघू शकता कसे बाहेर आले. गेली मला बघून आतमध्ये. हो हम्म? बघा सुंदर अशी फुले आहेत मित्रांनो. ही आत्ताशी सुरुवात झाली फुलं येण्याची. आणि इकडं आली आहेत ते बघू शकता. हे बघा किती सुंदर फुलं आहेत बघा. असं फक्त आपल्याला ढाकमध्येच पाहायला मिळेल मित्रांनो. हे बघा सर्व फुलांची झाडे आहेत ही बघा किती सुंदर आहे बघा मित्रांनो. आता आपण क्रॉस फोटो घेतलाय, म्हणजे शूट केलाय. क्रॉस मध्ये बघू शकता मंदिर. खूप मोठा मंदिर आहे. पण एक दैवी शक्तीच बघू शकता तुम्ही. ही फुलं बाकी कुठल्या डोंगरावरती अजून आलेली नाहीत, पण इथं तुम्हाला जरूर पाहायला मिळते. ते पण लाल भडक पिंक मध्ये, अशी फुल कलर मध्ये बघू शकता. असा निसर्गाचा चमत्कार आहे मित्रांनो. अजून इकडे देखील बघा किती सुंदर फुले. हे बघा खूप सुंदर असा फुले. असा आपला सुंदर परिसर आहे इकडे मित्रांनो. धुका बघू शकता किती आला आहे. हे बघा मस्त इकडे येऊन मज्जा वाटली मला. खूप सुंदर मंदिर आहे. तर मंदिराच्या आपण पुढच्या साईडला जाऊ. मागच्या साईडला गेलो होतो, आता पुढच्या बाजूस जाऊ तिकडे. फायनली मित्रांनो आपला देवीचा दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि पाऊस खूप असल्यामुळं आपण छत्री ओपन केली आहे. आता आपण निघालेलो आहोत घरी जायला. मामा मागे आहेत माझ्या, बघू शकता. असा मंदिराचा परिसर आहे. खूप सुंदर आणि अतिशय शांत वातावरण असलेला ढाक मंदिर आहे. इथे नक्की एकदा विजिट करा मित्रांनो. अतिशय सुंदर मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन आणि आनंद देखील झाला. त्यामुळं इथे एकदा नक्की या. पाऊस खूप असल्यामुळं थोडासा प्रवासामध्ये आम्हाला व्यत्यय आला आज, कारण पहिलाच पाऊस असल्यामुळे इथे इकडची माती चिकनाईची असल्यामुळे पाय वगैरे घसरतात. डोंगर भाग असल्यामुळे खूप मस्त वाटलं मित्रांनो. हा दीपस्तंभ बघू शकता. असा ढाक मंदिर आहे मित्रांनो. आमच्या राणे मामाला नेहमीची घाई असते. ते माझ्या पुढे निघाले सुसाट. हे बघा मित्रांनो मस्तपैकी खेकडू, छोटा खेकडू बघा. हे बघा, हे बघा सुंदर बघा. मामानी काठी तोडली. आता उतरण्याचा प्रवास आहे ना, त्यामुळे काठीची गरज आहे. तिसऱ्या पायाची गरज आहे. आता चढताना 2 पायाची गरज होती, आता उतरताना तिसऱ्या पायाची गरज लागणार आहे. त्यामुळे मामांनी काठीची तयारी चालू केली बघा. हा बघा कसला आहे मोठ्या, जबरदस्त आहे बघा मित्रांनो. बघा इथे तुम्हाला भरपूर मोठे पाहायला मिळतील. बघा बघा मस्त बघा.
अजून पुढे दाखवतो मित्रांनो. हा बघा कसा बिलाच्या इथे निघलाय बघा. बिलातून बाहेर निघतो बघा कसं आहे बघा. हे बघा तो गेला आतमध्ये बघा. हे बघा बिलाच्या बाहेर कसं बसलाय बघा. तो गेला आतमध्ये बघा. हे बघा पाऊस पडतोय रिमझिम, मग तो बाहेर निघलाय बघा कसा. अशा प्रकारे मंदिर अतिशय सुंदर. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. 2 काठ्यांची तयारी केली मामाने आमच्यासाठी, एक मामाला एक मला. इकडे एक छोटासा मंदिर आहे बघू शकता. हा चेडोबा देवस्थान आहे, तिथं बघू शकता समोर चेडोबा देवस्थान. असा खूप सुंदर परिसर आहे आणि खूप एन्जॉय आली मित्रांनो. असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मस्त पाहायला मिळतील. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि या व्हिडिओमध्ये अजून शेवट व्हायचा आहे. अजून पुढे आपण चालणार आहोत, ते देखील तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. हे बघा असं निसर्गरम्य वातावरण, खूप साऱ्या दगडी मोठ्या मोठ्या. हे बघा असा ढाकचा परिसर आहे. इकडं वस्तीने 2 घरं आहेत, ते इथून काहीतरी 1 किलोमीटर अंतरावर आहेत. या इकडे आहेत, ती इथून लांब आहेत, म्हणजे मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहेत. आणि इकडं पूर्ण सपाटी आहे बघू शकता. मस्त वातावरण आहे. अशा प्रकारे आमची जोडी आहे. चालत बघा मस्त मज्जा आली खूप. मामा तो काय तोच कडवून करतो. कोणता? अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे गेलो होतो आणि आता आपण आलेलो आहोत इथून असं सरळ. हे बघा कर्जत, अतिशय सुंदर असा दिसतो वातावरण बघा. मस्त मज्जा आली आपल्याला मित्रांनो. अशा प्रकारे खूप मस्त वाटला, एन्जॉय केली आपण. चढायला थोडा त्रास झाला पण खूप मज्जा आली ढाकला जाऊन. आता आपण एक टप्पा उतरलो ढाकचा बघू शकता. मामा कसा वाटला? एकदम मस्त वाटलंय. मस्त ना, मजा आली एकदम मजा आली. मामा आमचे उतरतात काठीचा सहारा घेऊन. पावसामुळे सर्व जमीन ओली झाले, त्यामुळं काठीचा सहारा घ्यायला लागतोय. मामा व्यवस्थित उतरते ना? हो. हे बघा. तर मित्रांनो आपले 2 टप्पे उतरून झालेत. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता एक टप्पा उतरला का आपण फायनली पोहोचू घरी, म्हणजे खाली उतरू, मग तिथून आपली गाडी पार्क केली, तिथून आपण घरी जायला निघू. खूप मस्त वाटला ढाकचा ट्रेक, आपल्याला मजा वाटली. आपण इथे गेलो होतो मित्रांनो, किती उंच आहे बघू शकता. ज्याप्रमाणे मित्रांनो मागाशी तुम्हाला ती घरं दाखवली, ती घरं बघू शकता वरतून. आता उतरतोय ना आपण, तर उंच भागावरून कशी दिसतात बघा. थोडी वस्ती आहे तिथे 5-6 घरांची, किती सुंदर वाटतात बघा. कोण नसेल बघा. हा कोण नाही. अशा प्रकारे आले तर बघ. आपण उतरण्याचा प्रवास चालू आहे आपला. खूप मस्त वाटला ढाकला जाऊन. मस्त मंदिर आहे, एकदा नक्की जा मित्रांनो. जे गेले नसतील त्यांच्यासाठी सांगतोय, नक्की जा. जे जाऊन आले असतील त्यांना तर माहीतच आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही मित्रांनो. पण सुंदर असा ढाक आहे, ट्रेकिंगसाठी पण मस्त आहे. खूप उंच डोंगर आहे
आणि आता तर पावसाला असल्यामुळे मस्त वातावरण झालेलं आहे. फक्त चप्पल वगैरे घालू नका येऊ, रिक्स फॅक्टर आहे थोडा. चिखल असल्यामुळे मातीचा भाग आहे, पाय सरकतात, पडण्याची भीती आहे. दोन्ही बाजूनी दरी वगैरे आहेत, त्यामुळं ते एवढं सांभाळून घ्या. सँडल शूज वगैरे असतील ते घालून या मित्रांनो. आपला देशी जुगाड बघा, कारण चप्पल घातल्यामुळे पाय सरकतात, पाऊस पडल्यामुळे स्लिप होते चप्पल. त्यामुळे आपण काठीचा असा वापर करून चप्पल गुंतून ठेवले याच्यामध्ये. शिवाय आपल्याला काठीचा पण सहारा घेऊन उतरता येतोय. बघू शकता. कसा वाटला जुगाड कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, मामाने पण काठीच घेतली, कारण इथं काठीशिवाय पर्याय नाही. डायरेक्ट उतरू नाही शकत, स्लिप मारते. कारण पावसाचे दिवस असल्यामुळे असा जुगाड करावा लागतोय. इथं आदिवासींची 4 ते 5 घरं आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इथं ते शेती वगैरे करतात. बघू शकता, इकडे शेती केलेली आहे. ते भाजीपाला बघा, लावतात. शेतीचं काम करतात. बघू शकता, अशा प्रकारे खूप सुंदर आहे. समोर काय मामा ते ती घर आहेत, ती पण आहेत का? ती बघितली घरी. आणि इकडे देखील घर आहेत त्यांची. आणि हे लोक देखील काम करतात, बघू शकता. असं आहे डाक. आणि आम्ही या डोंगरला गेलो होतो. त्या डोंगराच्या पाठीमागं. या डोंगराच्या पाठीमागे. तर मित्रांनो, आपला प्रवास सुखरूप झालेला आहे आणि आता आपण घरी जाण्याच्या दिशेला निघालेलो आहोत. तर हा आहे वरती ढाकचा डोंगर आणि तिथं गेलो होतो आपण घारवाई मंदिरामध्ये. खूप मस्त वाटला, एकदम आनंदाचा क्षण होता आजचा आणि खूप मजा आली या ट्रेकिंगमध्ये. आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास सर्वांची रजा घेतो. खूप मस्त आहे व्हिडिओ, नक्की बघा मित्रांनो. चलो बाय बाय.